आयफोन वापरणाऱ्या प्रत्येकाला त्यांचं चार्जर फार सांभाळून वापरावं लागतं बाबा. कारण त्यांच्या चार्जरचा टाईप रेस्ट ऑफ द युनिवर्सपेक्षा वेगळा आहे. पण आता कदाचित आयफोनला इतरांसारखे चार्जर्स इंट्रोड्यूस करावे लागणार आहेत असं दिसतंय. युरोपियन युनियनच्या नवीन रूलनुसार 2024पर्यंत सगळ्या फोन्सचे चार्जर्स युरोपमध्ये एकसारखेच असण्याची आवश्यकता आहे. कस्टमर्सला वेगवेगळी चार्जर्स घ्यावी लागू नयेत आणि इलेक्ट्रॉनिक वेस्ट कमी व्हावा यासाठी हा नियम केला आहे. या रूलचा इम्पॅक्ट काय आहे? खरंच इलेक्ट्रॉनिक कचरा कमी होईल? कस्टमर्सना खराच फायदा होईल? ॲपल कंपनीवर याचा काय परिणाम होईल? आणि मुळातच या गोष्टींमध्ये सरकारला ढवळाढवळ करण्याची गरज आहे का? या प्रश्नांची उत्तरे इकॉनॉमिक्सच्या अँगलमधून आपण शोधायचा प्रयत्न करूया. युरोपियन युनियन म्हणजेच EU, ज्यात 27 देश आहेत, त्या देशांमध्ये 2019मध्ये 3 टाईपचे चार्जर्स वापरले जात होते. USB टाईप Bचा शेअर 38%, USB टाईप Cचा शेअर 44% आणि ॲपलचा लाईटनिंग कनेक्टरचा शेअर 18%. USB टाईप C सध्याच्या सगळ्या अँड्रॉईड फोन्समध्ये वापरले जात आहे आणि टाईप B काही जुन्या अँड्रॉईड फोन्समध्ये आणि काही ब्लूटूथ स्पीकर, टिंडलसारख्या डिव्हायसेसमध्ये वापरले जातात. EUमध्ये USB टाईप Cचाच वापर झाला पाहिजे असं या नवीन रूलमध्ये लिहिलेलं आहे. हा रूल स्मार्टफोन्स, टॅबलेट्स, कॅमेराज, हेडफोन्स, पोर्टेबल स्पीकर्स आणि हँडहेल्ड व्हिडिओ गेम कन्सोल्स या डिव्हायसेससाठी ॲप्लिकेबल असेल. लॅपटॉप सध्यासाठी या रूलमधून वगळले आहेत, पण 2027पर्यंत लॅपटॉपच्या चार्जर्सवर पण रूल येण्याची शक्यता आहे. युरोपमध्ये चार्जिंगसाठी एकच स्टँडर्ड अनिवार्य करण्याचे प्रयत्न दशकाहून अधिक चालू आहेत. त्यावेळेला USB मायक्रो B टाईपचे चार्जर्स सगळ्यांनी तयार करायला हवेत असा एक ऐच्छिक करार सगळ्या फोन मॅन्युफॅक्चरर्स म्हणजेच उत्पादकांनी केला होता. युज्युअली आपल्याला फोन्स चार्जर सकट मिळतात, पण नवीन रूलनुसार आता चार्जर्स फोनबरोबर मिळणार नाही आहेत. साधारणपणे प्रत्येकाकडे सुमारे 3 मोबाईल फोन चार्जर्स असतात आणि नवीन फोन बरोबर असलेल्या चार्जर्समुळे अजून इलेक्ट्रॉनिक वेस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. जर एखाद्याला चार्जर हवा असेलच तर त्याने तो सेपरेटली विकत घ्यावा. हे रूल्स प्रॅक्टिकली युरोपियन काउन्सिल आणि पार्लमेंटने मंजुरी दिल्यानंतरच लागू होतील, जी परमिशन त्यांना मिळेलच. मग ॲपलवर याचा काय इम्पॅक्ट पडणार आहे? या नियमानंतर ॲपलला त्यांच्या फोन्ससाठी USB टाईप C चार्जर इंट्रोड्यूस करावा लागणार. पण ॲपलच्या मते त्यांचा चार्जर जास्त बारीक असल्यामुळे फोन्स स्लिम बनवता येतात. टाईप C चार्जरमुळे त्यांच्या फोन्सचा साईज देखील बदलेल, कारण फक्त चार्जरचा आकार बदलत नाही तर फोनच्या आतली जागासुद्धा बदलावी लागते. टाईप C चार्जर ॲपलच्या चार्जरपेक्षा 69% अधिक जागा घेतं. ॲपलकडे कम्प्लिटली वायरलेस म्हणजे वायरशिवाय चार्ज करण्याचा देखील एक ऑप्शन आहे, ज्यावर ते काही काळ प्रयत्न करत आहेत. ॲपलला हे नवीन रूल्स अजिबातच आवडलेले नाही आहेत आणि त्यांना वाटतं की यामुळे इनोव्हेशन कमी होईल आणि जेव्हा आयफोन टाईप C चार्जर इंट्रोड्यूस करेल तेव्हा आयफोनच्या युजर्सना नवीन चार्जर्स विकत घ्यावे लागतील आणि याने सुद्धा इलेक्ट्रॉनिक वेस्ट वाढणारच आहे. या विषयावरची चर्चा बऱ्याच वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे ॲपलने रिपोर्ट देखील जाहीर केला आहे, ज्यात त्यांनी सिद्ध केलं आहे की हा निर्णय लोकांसाठी वाईट ठरू शकतो. त्यातले काही मुद्दे आपण डिस्कस करूयात आणि त्यात किती तथ्य आहे हे बघूयात. पहिला, या निर्णयाचा एन्व्हायरमेंटला होणारा फायदा आणि कस्टमर्सला होणारं नुकसान याचं गणित त्या रिपोर्टमध्ये दाखवलेलं आहे. त्यात असं दिसतं की कन्झ्युमर्सना 1.5 बिलियन युरोज म्हणजेच 1.5 अब्ज युरोज इतका लॉस सहन करावा लागेल आणि एन्व्हायरमेंटला होणारा फायदा हा केवळ 13 मिलियन युरोज म्हणजेच 1,30,00,000 युरोज इतकाच असेल. या निर्णयामुळे नुकसानच जास्त होण्याची शक्यता आहे. मी या कॅल्क्युलेशन्समध्ये घुसणार नाही आहे, कारण अशा कॅल्क्युलेशन्समध्ये बरीच अझम्पशन्स वापरली जातात आणि प्रत्येक एक्सपर्ट वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करून आपापसात बरीच तफावत असलेले रिझल्ट्स काढू शकतात असं माझं मत आहे. पण ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी शो नोट्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो रिपोर्ट पाहू शकता. दुसरा मुद्दा, ॲपलच्या रिसर्चवरून त्यांना असं सापडलं की सध्या युरोपियन युनियनमध्ये प्रत्येकाकडे सरासरी एका डिव्हाइस मागे 1.04 चार्जर्स आहेत.
ह्या सर्वेमध्ये त्यांनी लोकांकडे कोणकोणते चार्जेस आहेत, टाईप बी किती, टाईप सी किती आणि ॲपलचे चार्जेस किती, घरात किती, ऑफिसमध्ये किती वगैरे वगैरे अशा सगळ्याची नोंद केलेली आहे. त्यांच्या सर्वेनुसार जर एक कॉमन चार्जर आणलं रूलनुसार टाईप सी चार्जर, तर चार्जर्सची संख्या केवळ 14%नेच कमी होईल. याचं कॅल्क्युलेशन त्या रिपोर्टमध्ये दिलेलं आहे. तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा, खूप चार्जर्सचे प्रकार असणं हा फार मोठा प्रॉब्लेम नाही आहे. एखाद्या कंपनीने जर वेगळ्या प्रकारचा ॲडव्हान्स चार्जरची निर्मिती केली आणि जर तो प्रोडक्ट चालला तर युज्युअली प्रत्येक कंपनी त्या कंपनीला फॉलो करते. अशा प्रकारेच इनोव्हेशन घडत राहतं. आधी म्हटल्याप्रमाणे जर यावर 10 वर्षांपूर्वी कायदा केला असता तर आपण USB टाईप बीच्या पुढे कधी आलोच नसतो. टाईप सीवर रिसर्च कदाचित फार उशिरा झाला असता. कारण जर एखाद्या कायदा कंपनीजनं सांगत आहे की अशाच प्रकारचे चार्जर्स तयार करायचे, तर कुठलीही कंपनी उगाच वेगवेगळे चार्जर्स निर्माण करण्याच्या नादाला लागणार नाही आहे. आणि जर एखाद्या कंपनीने नवीन चार्जर बनवला असता तर कायदा त्यानुसार बदलण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागले असते याचा विचार करा. समजा उद्या टाईप डी प्रकार आलाच, तर कन्झ्युमर्सना अट्रॅक्ट करण्याचं सोडून ह्या कंपनीजना ब्रसेल्समध्ये प्रोटोटाईप्स पाठवून अप्रुव्हल्स घ्यावे लागतील. मग कायदा पास करणं म्हणजे लॉबिंग करावं लागेल. जर ॲपलने ह्याची निर्मिती केली तर हा कायदा बदलला जाऊ नये म्हणून सॅमसंग ॲपलच्या विरोधात लॉबिंग करेल आणि मग अननेसेसरी ब्युरोक्रसी आणि लायसन्सरासच्या सापळ्यात या कंपनीज अडकतील. मोस्टली हा कायदा मंजूर केला जाईल आणि जर तो कायदा अशा टाईपचं इनोव्हेशन बंद करणार असेल तर ह्याचा काहीही उपयोग नाही. आणखी एक मुद्दा ह्याला जोडूनच, 2009च्या आसपास 29 प्रकारचे चार्जर्स मार्केटमध्ये होते. त्यावेळेला अजिबातच स्टँडर्डायझेशन झालेलं नव्हतं आणि आता फक्त 3 प्रकारचे चार्जर्स आहेत. वेगवेगळ्या फोन उत्पादकांनी मिळून केलेल्या निर्णयामुळे हे शक्य झालेलं आहे आणि तेही एकाही कायद्याशिवाय. त्यामुळे पुढेसुद्धा असं घडू शकतं कुठल्याही कायद्याशिवाय. मला असं वाटतं की बिझनेसेसना आणि एस्पेशली टेक्नॉलॉजी सेक्टरमधल्या कंपनीजवर खूप प्रमाणात त्यांच्या प्रोडक्ट्सवर बंधनं घातली तर इनोव्हेशन खरंच कमी होतं. ॲपलला आता वायरलेस चार्जिंग काढायचं आहे आणि आपण सर्वांनी हे पाहिलंच आहे की बऱ्याचदा ॲपल जे करतं त्याला लोक फॉलो करतात. वायरलेस चार्जिंगसाठी एका इक्विपमेंटची गरज असते जे मॅग्नेटिक वेव्स सोडतात आणि त्याने फोन चार्ज होतो. अशी साधारण ती आयडिया आहे. ॲपलने लॉन्च केल्या आधीचा ट्रेंड बघता जवळजवळ वर्षभरातच सगळ्या कंपनीज वायरलेस चार्जर्स काढतील आणि मग ह्या नियमाचा काहीच रेलेव्हन्स राहणार नाही आहे. आणि जर त्यात प्रत्येक कंपनीचं वेगळं मशीन असेल तर जसे आपण वेगवेगळे चार्जर्स जमा करतो आहोत तसेच हे वायरलेस मशीन्सही जमा करू. त्यातसुद्धा इलेक्ट्रॉनिक वेस्ट वाढणार आहे. परत स्टँडर्डायझेशनचा कायदा येईल आणि हे चक्र कधीच संपणार नाही. बिझनेसेसना इनोव्हेट करण्याचं फ्रीडम मिळायला हवं आणि जर काही प्रोडक्ट्स फसले तर कस्टमर्स ते विकत घेणार नाहीत. फोन विकत घेताना चार्जर्स हा मोठा विषय आहे असं मला तरी कस्टमर म्हणून वाटत नाही. इलेक्ट्रॉनिक वेस्ट हा मोठा इश्यू नक्कीच आहे आणि चार्जर्सचं कॉन्ट्रीब्युशन त्यात नक्कीच जास्त असेल. स्टँडर्डायझेशनचा कायदा आणून फार मोठा बदल घडेल असं आत्ता तरी अजिबात वाटत नाही आहे. यापेक्षा वापरलेल्या चार्जर्सचा रियूज कसा करता येईल यावर कंपनीज आणि गव्हर्नमेंट्सने विचार केला पाहिजे. बऱ्याच कंपनीज हल्ली रियूजेज मॉडेलवर शिफ्ट झाली आहेत किंवा त्या मार्गावर आहेत. डेल कंपनी लॅपटॉपचे वापरलेले पार्ट्स पुन्हा वापरते. तसंच चार्जर्सचं काहीतरी करण्यासाठी रिसर्च ग्रँट किंवा इन्सेंटिव्ज देऊन हा इश्यू सॉल्व्ह करता येऊ शकतो. कॅपिटलिझम म्हणजेच भांडवलशाही अर्थव्यवस्थेनुसार मार्केट्सना फ्रीली चालू द्यावं आणि जर काही प्रॉब्लेम्स आले तरच गव्हर्नमेंट्सने त्यात शिरावं. सध्याच्या स्थितीकडे बघता चार्जर्सची संख्या कमी करण्याचं काम झालेलं आहे. 30वरून 3 येणे ही फार मोठी गोष्ट आहे. इलेक्ट्रॉनिक वेस्ट कमी करण्यासाठी सरकारने पावलं उचलली पाहिजेत हे बरोबर आहे, कारण त्यात मार्केट स्वतःहून अशी पावलं उचलतील की नाही किंवा उचलू शकतात की नाही हे सांगता येत नाही. त्यामुळे या प्रॉब्लेमसाठी नक्कीच सरकारची मदत घ्यावी लागणार आहे. पण कायदा आणून स्टँडर्डायझेशनने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो असं सध्या तरी वाटत नाही. कदाचित त्याचा काहीतरी वेगळाच परिणाम होण्याची शक्यता आहे. तुम्ही टीम ॲपल आहात की टीम EU हे मला कमेंट्समधनं नक्की कळवा.
तुम्ही हा एपिसोड स्पॉटिफाय, इकॉन गली वेबसाईट आणि लीडिंग पॉडकास्ट ॲप्सवर ऐकू शकता. मी दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार नवीन एपिसोड्स घेऊन येतो. तुमचा फीडबॅक आणि सजेशन्स शो नोट्समध्ये दिलेल्या माझ्या ब्लॉग, लिंक्डइन किंवा ट्विटर अकाउंट्सवरून मला नक्की कळवा.